नमस्कार, कसे आहात सगळे? माहिती, गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मिया चॅनलच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलमध्ये डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर या सिरीज मधला हा दुसरा भाग आपण शूट करतो आहोत। पहिला भाग अशा महिला शिक्षिकांबरोबर आपण शूट केला होता की ज्यांचं गायन आणि कविता सादरीकरण अत्यंत सुंदर होतं। काही व्यक्ती वेगळ्या प्रोफेशनमुळे, वेगळ्या कामामुळे आपल्या संपर्कात येतात, ज्यांचं प्रोफेशन जरी वेगळं असलं तरी त्यांच्यामध्ये असणाऱ्या छंदांना जर त्यांनी त्यावेळेला वाव दिला असता तर ते कदाचित आपल्याला वेगळ्या क्षेत्रामध्ये दिसले असते। तर 76 वर्षीय या आजोबा आपल्या शेजारी बसलेले आहेत, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। याचं कारण आहे हे त्यांचं कविता संग्रहाचं पुस्तक सरस्वती तरंग। तर या पुस्तकाची पार्श्वभूमी, यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपण थोडक्यात जाणून घेऊया। आपलं नाव? राजन पिलाजीराव धुमाळ। मी सध्या सातारमध्ये राहतो। मूळ गाव माझं सातारा जिल्ह्यातील कोरगाव तालुक्यातील करंजकोट इथं खेडेगाव आहे। माझे वडील शेती करायचे, सामाजिक काम, शिकार, समाजसेवेचा त्यांचा प्रचंड संपर्क होता, संस्कार होते। आई तशा माझ्या अशिक्षित होत्या। आमचं एकत्र कुटुंब मोठं। आमच्या घरी खूप मोठमोठ्या लोकांचा राबता होता। त्याच्यामध्ये विशेषतः शाहू महाराज असायचे, क्रांतिसिंह नाना पाटील होते, माधवराजे नाईक निंबाळकर होते, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, तसेच शंकरराव मोहिते सहकार महर्षी मुकुटराव काकडे, बाबासाहेब काकडे, किसनवीर, असे तुळशीदास जाधव, असे खूप वेगळ्या क्षेत्रातली त्या काळातली राज्यातली दिग्गज मंडळी आमच्या घरी येणं जाणं असायचं। कर्मवीर भाऊराव पाटील असायचे। अशा आमच्या वडिलांच्या या समाजसेवेमध्ये खूप मोठं आयुष्य चांगल्या पद्धतीने गेलं। मला आता थोडक्यात या तुमच्या कवितांबद्दल थोडक्यात सांगा। हा तो कविता संग्रह आहे माझा, सरस्वती तरंग। माझ्या आईचं नाव सरस्वती, त्यामुळे माझी आई आणि आमच्या एक मोठ्या वहिनी निर्मला वहिनी, किंवा आम्ही त्यांना बाई म्हणतो, त्यांनी मला बालवयामध्ये माझा हा जो गुण होता ते जोपासला, त्याला फलवण्याचं काम केलं मूलतः। त्यामुळे माझं कविमन टिकून राहिलं, बहरलं। या पुस्तकामध्ये मी वेगळे विषय हाताळलेले आहेत। तरंग याचा अर्थच असा आहे, भावभावना वेगवेगळ्या विषयांचे तरंग आहेत। याच्यामध्ये भक्तिगीतं, देशभक्तीपर गीतं, लावण्या, भावगीतं, प्रेमगीतं, विरह गीतं, पुन्हा लहान मुलांची बडबड गीतं किंवा आपण बालगीतं म्हणतो, अशा अनेक स्वरूपाचे याच्यामध्ये विषय हाताळलेले आहेत। मी 1972 साली, म्हणजे साधारणतः 52 वर्षापूर्वी, मी त्यावेळचे जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी होते जगदीश खेबुळकर, त्यांना मी माझा हा कविता संग्रह दाखवलेला होता आणि त्याच्यावर त्यांनी ऑटोग्राफही दिलेले होते। खूप वाचा, खूप लिहा, असा एक मला संदेश त्यांनी दिलेला होता। त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं की त्यांनी या आधीच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या केलेल्या आहेत। शिक्षक, सहकारी बँकेमध्ये नोकरी, विविध व्यवसायाच्या वाटा पण हाताळलेल्या आहेत। अशा व्यावसायिक असलेल्या कविमनाच्या कवीने नक्की काय कविता लिहिलेल्या आहेत, त्यातली एक कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे। त्यांचं अक्षर सुद्धा इतकं सुंदर आहे की त्या अक्षराचं पेटंट सुद्धा त्यांना मिळालं असतं। तर बघूयात त्यांचीच एक कविता। आता ज्या आजोबांशी आपण गप्पा मारल्या त्यांचं वय 76 आहे। साधारणपणे 23व्या वर्षी त्यांच्या वयाच्या त्यांनी ही कविता लिहिली होती ज्या वेळेला त्यांचं लग्न ठरलं होतं। आज माझं लगीन ठरलंय र, ही कविता मी सादर करायचा प्रयत्न करते। 40 वर्षापूर्वीची कविता आहे साधारणपणे, ऐकून घ्या। आर आर सरजा जीव लगा बाजा, कुठं होतास लेका काय सांगतो ऐका, कान करा इकडं बघू नका तिकडं, कान करा इकडं बघू नका तिकडं, लय भन्नाट कोष्टक जमलंय र, आज माझं लगीन ठरलंय र, आज माझं लगीन ठरलंय र, म्हणू नका आता कुणी मला गजा,
म्हणू नका आता कोणी मला गजा, काय सांगू रूपा अप्सरेचा जणू छापा, काय सांगू रूपा अप्सरेचा जणू छापा. गुलाबी पाखरू दिसतंय र, आज माझं लगीन ठरलंय र, आज माझं लगीन ठरलंय र. काय कमी आता मारत नाही बाता, काय कमी आता मारत नाही बाता. बायको माझी राणी डोळ्यात त्याच्याचं पाणी, बायको माझी राणी डोळ्यात त्याच्याचं पाणी. चंद्राची कोर जणू हसतीय र, आज माझं लगीन ठरलंय र, आज माझं लगीन ठरलंय र. नाकचा फेकळी पडते गाली खळी, नाकचा फेकळी पडते गाली खळी. कुंकू शोभे भाळी रंगात खुले लाली, कुंकू शोभे भाळी रंगात खुले लाली. पिकलेलं टाळिंब जणू फरलंय र, आज माझं लगीन ठरलंय र, आज माझं लगीन ठरलंय र. कशी वाटली ही तुम्हाला कविता? माझा हा प्रयत्न, ही कविता तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची, तुमच्या वाढत जाणाऱ्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे आणि या गोष्टींमुळं मला खूप प्रोत्साहन मिळते. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.